आज करूया मालवणी चिकन करी। ह्याच्यासाठी मी घेतले अर्धा किलो चिकन। इकडे स्वच्छ धुवून घ्यायचा, छोटे तुकडे करून घ्यायचे। 2 मोठे कांदे बारीक चिरून, 1 मोठं टोमॅटो बारीक चिरून। इकडे मी मॅरिनेट करण्यासाठी घेतलंय 1 मिरची, 4-5 लसणीचे पाकळे, थोडासा आला आणि थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली। बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालण्यासाठी। इकडे कांदा खोबऱ्याचं वाटण, मीठ आणि मसाले, हळद, मसाला वगैरे। आता आपण ह्या चिकन मॅरिनेट करूया। त्याच्यासाठी हिरवं मसाला घालायचं, मग त्याच्यात घालायचा अर्धा चमचा हळद, ह्याच्यात घालूया 2 चमचे मालवणी मसालो, अर्धा लिंबू, आणि मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्या सगळ्या एका खासून ठेवायचं। अशा प्रकारे मॅरिनेट करून अर्धा तास बाजूक ठेवायचं। आता आपण चिकन करी बनवून घेऊया। त्याच्यासाठी मी गॅसवर ठेवले कढई, त्याच्यात घातलंय 2 टेबलस्पून तूप, घरातलं साजूक तूप घालायचं। त्याच्यानंतर तो तापला की त्याच्यात घालायचे हे चिरलेले कांदे, परतायचे। आता कांदो सोनेरी झालो, आता त्याच्यात घालायचो टोमॅटो, परतायचं। हे बघा आता कांदो टोमॅटो शिजलो। आता आपण या मॅरिनेट केलेला चिकन त्याच्यात ओतू। हा पाणी त्याच्यात घालायचं, आणखी थोडंसं पाणी घालायचं, तवळायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटं शिजत ठेवायचं। आता आपण चिकन उघडून बघूया। 15 मिनिटं मी आज चिकन शिजवून घेतले मीडियम गॅसवर। चिकन शिजलं, त्याच्यात घालायचा या कांद्या खोबऱ्याचा वाटण, ढवळायचं, आणि वरून घालायची कोथिंबीर। असा या मालवणी चिकन मसाला तयार। ह्याच्यात तुमका जर मसालो मीठ कमी जास्त तुमच्या प्रमाणात घालूचं असलं तर तुम्ही घालू शकता। असं यो चिकन मसालो बनवा। आवडलो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।